कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या रणधुमाळीत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एक वेगळ्या अंदाजात मैदानात उतरणार आहेत। मोठी सभा न घेता मिसळ कट्ट्यावर ते कोल्हापूरकरांसोबत थेट संवाद साधतील। या कार्यक्रमात उद्योजक आणि व्यावसायिकांसोबत चर्चा केली जाईल। शहराच्या विविध भागात स्क्रीन लावून हा संवाद सर्वांना पाहता येईल। फडणवीस कोल्हापूरकरांसाठी कोणतं विजन मांडतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय। तर बातचीत केली आमचे प्रतिनिधी रणजित माजगावकर यांनी। साहेब, सकाळ सकाळी खरं तर मिसळ सर्वांनाच आवडते, पण देवा भाऊ मुख्यमंत्री ही मिसळ खाण्यासाठी येत आहेत, काय नियोजन आहे? कोल्हापूरमध्ये एक अभूतपूर्व अशी भारतीय जनता पार्टी शिवसेना महायुती झालेली आहे। निवडणूक अंतिम टप्प्यामध्ये आहे, 3 दिवसावर मतदान आहे। पारंपरिक पद्धतीला प्रचाराला फाटा देत म्हणजे मोठ्या सभा, रॅली, रोड शो याला फाटा देत जनतेशी कनेक्ट होईल अशा दृष्टिकोनातून हे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। कोल्हापूरची मिसळ ही जगप्रसिद्ध आहे। कोल्हापूरची झणझणीत मिसळ म्हणलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं। माननीय मुख्यमंत्री आज कोल्हापूरमध्ये येत आहेत। कोल्हापूरकरांच्या नागरिकांशी कनेक्ट होण्यासाठी हा सगळ्यात एक चांगला सोपा मार्ग आहे। मिसळ कट्टा आयोजित केलेला आहे। या माध्यमातून आज या दालनामध्ये शहरातील 1200-1300 प्रमुख ओपिनियन मेकर्स, त्यामध्ये उद्योग, व्यापारी, इंडस्ट्रियलिस्ट, डॉक्टर्स, इंजिनियर्स, बार असोसिएशनचे असे प्रमुख लोक इथं निमंत्रित केलेले आहेत। शहरभरामध्ये 81 प्रभागामध्ये 40 ठिकाणी मोठ्या स्क्रीन्स लावलेल्या आहेत। त्या ठिकाणी 1,500 लोक कार्यक्रमाला उपस्थित राहतील आणि हा सगळा लाईव्ह टॉक शो 1.5 ते 2 लाख लोक कोल्हापुरात बघतील असं या कार्यक्रमामागची संकल्पना आहे। कॅमेरामन सचिन सावंत सोबत मी रणजित माजगावकर, साम टीव्ही, कोल्हापूर।